प्रगती होऊ दिली नाही. कोलकाता डॉक्टर तिचा सुद्धा रेप करण्यात आला. आपल्या देशातील राज्य मणिपूर ही घटना लक्षात घ्या. लोकशाहीचा विषय केल्यात तिथं आधारस्तंभ 4 आहे सर. विधिमंडळ, न्यायमंडळ, प्रशासन आणि प्रसार माध्यमे. विचार करण्याचा झाला पुणेमध्ये पुरुषकार प्रकरण. एका बिल्डरच्या मुलाने सर त्या कारमध्ये दोघांना ठार मारले आणि त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे स्पर्धा नाही, आग लागते मनालाच ना असे निर्णय सरकार घेते. त्याच्यावर त्याला सजा का मिळाली माहिती आहे? 300 शब्दात निबंध लिहून आण. काय माझ्या शेतकरी बापाने हेच कृत्य केलं असतं किंवा माझ्या शेतकरी बापाच्या मुलाने हेच कृत्य केलं असतं, त्यालाही सजा तीच मिळाली असती का? मग आमचा देश एक मत एक अधिकार वाजवतो, तिथं मोठ्या मोठ्याचा राम राम झुडताना कोणतं काम? हा विषय आम्हाला दिसतो.